शिवसेनेच्या गटातील नावाजलेले नेता आणि विधान परिषदच्या उपसभापती नीलम गोरे यांचे नाव अचानक कॅप्टन अशोक खरात प्रकरणात ऐकू येत आहे। तृप्ती देसाई याने केलेल्या धक्कादायक आरोपाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। आरोप आहे की नीलम गोरे गेली 5 ते 6 वर्ष एका कॅप्टन अशोक खरात यांच्या सोबत संपर्कात होत्या आणि त्यांनी आमदारकी आणि मंत्रिपदासाठी खरात यांच्या भेटी घेतली असे आरोप आहेत। नीलम गोरे खरंच खरात यांच्या संपर्कात होत्या का? संपर्कात असतील तर त्यांच्या राजकीय भवितव्यावर काय परिणाम होईल आणि तृप्ती देसाई यांनी अजून काय आरोप केले सविस्तर पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय। सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी आज अचानक पुण्यामध्ये पत्रकार परिषद बोलावली आणि शिवसेनेचे आमदार नीलम गोरे यांच्यावर गंभीर आरोप केले। आरोपांचा केंद्रबिंदू आहे अशोक खरात। अशोक खरात म्हणजे स्वयंघोषित कॅप्टन जो आता पोलिसांच्या ताब्यात आहे। त्यांच्यावर महिलांवर अत्याचार आणि आर्थिक फसवणुकीचे गंभीर गुन्हे दाखल आहेत। पण तृप्ती देसाईंनी केलेले आरोप अशोक खरातच्या गुन्हेगारी प्रकरणाला आणखीन एक राजकीय नाव जोडले जाते। तृप्ती देसाई यांनी स्पष्टपणे सांगितलं की नीलम गोरे गेली 5 ते 6 वर्ष अशोक खरात यांच्याकडे जात होत्या। केवळ जात होत्या एवढंच नाही तर त्यांच्यात अनेकदा भेटीगाठी झाल्याचेही देसाई यांनी सांगितले। या भेटी कुठे झाल्या तर पाथर्डी येथील पैसा हॉटेलमध्ये। तृप्ती देसाईच्या म्हणण्यानुसार अशोक खरात स्वतः पाथर्डीतल्या हॉटेलमध्ये नीलम गोरे यांना भेटायला आल्या होत्या। इतकंच नव्हे तर नाशिक मधील एक्सप्रेस इन हॉटेलमध्येही या दोघांची भेट झाल्याचा दावा देसाईंनी केला। या भेटीमागचा उद्देश काय होता तर तृप्ती देसाई आरोपानुसार नीलम गोरे यांना विधान परिषदेवर आमदारकी हवी होती, मंत्रिपदाची आकांक्षा होती आणि या महत्वाकांक्षेसाठी त्यांनी अशोक खरात सारख्या वादग्रस्त व्यक्तींशी संपर्क ठेवला। तृप्ती देसाई यांनी आरोपांची सांगड घालताना एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला। नीलम गोरे या नेहमी स्त्रियांच्या हक्कासाठी, सामाजिक प्रश्नासाठी मोठ्याने बोलतात, मग अशोक खरातवर त्या एक शब्दही का बोलल्या नाहीत याचे उत्तर त्यांच्या या संबंधावर दडलेले आहेत असा सवाल देसाई यांनी केला आहे। देसाई पुढे म्हणाला की नीलम गोरे आणि अशोक खरात यांच्यात आर्थिक देवाणघेवाण झाली का याची चौकशी विशेष तपास पथकाने हवी। त्यांनी मागणी केली की ज्या प्रकारे रुपल चाकणकर यांच्यावर कारवाई झाली तशीच कारवाई नीलम गोरे यांच्यावरही व्हायला हवी। तृप्ती देसाई यांनी आपल्या दाव्याला बळकटी देताना सांगितलं, नीलम गोरे यांच्यासोबत अशोक खरात यांना भेटायला जे जात होते ते लोक थेट माझ्याकडे आले आहेत। त्यांनी मला ही सर्व माहिती दिली आहे आणि वेळ पडली तर मी या लोकांनाही समोर आणणार आहे अशा इशाराही देसाईंनी दिला। या सर्व आरोपामुळे नीलम गोरे यांच्यावर स्पष्टीकरण देण्याची वेळ आली आहे, पण अद्याप त्यांच्याकडे कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही। ही सर्व घडामोड अशा वेळी घडत आहे जेव्हा अशोक खरातचा पोलीस तपास सुरू आहे। स्वयंघोषित कॅप्टन अशोक खरात यांच्यावर महिलांवर अत्याचार आणि आर्थिक फसवणुकीचे गंभीर आरोप आहेत। त्यांना अटक करण्यात आली असून त्यांची पोलीस कस्टडी 1 एप्रिल पर्यंत वाढवण्यात आली आहे। तपासाची व्याप्ती वाढत असून नवनवीन पीडित महिला समोर येत आहेत। या सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे अशोक खरातच्या शिवनिका संस्थेचे सर्व आर्थिक व्यवहार आता एसआयटीच्या रडारवर आले आहेत। या संस्थेच्या चौकशीसाठी रुपाली चाकणकर यांनाही समन्स बजावण्यात आला आहे। रुपाली चाकणकर यांच्यासह शिवनिका संस्थेच्या आजी माजी ट्रस्टींना चौकशीसाठी बोलवण्यात आले आहे। तृप्ती देसाईंनी केलेले आरोप आता केवळ राजकीय आरोप राहिलेले नाही। त्यांनी मागणी केली आहे की नीलम गोरे आणि अशोक खरात यांच्यातील संबंधाची, विशेषतः आर्थिक व्यवहारांची चौकशी व्हावी। एसआयटीने या प्रकरणाचा तपास करावा। त्यामुळे आता हे प्रकरण अशोक खरातच्या गुन्हेगार तपाशी जोडले गेलेले आहे। पोलीस तपासात अद्याप अनेक गोष्टी स्पष्ट व्हायच्या। तपासाची व्याप्ती मोठी असून नवनवीन धागेदोरी हाती लागत आहे। या सर्व घडामोडीचा शेवट नेमका कुठे होतो हे सध्या सांगणे अवघड आहे। एकीकडे अशोक खरातच्या गुन्हेगारी साम्राज्याची अक्कल होत आहे, दुसरीकडे एका वरिष्ठ राजकीय नेत्या याच गुन्हेगाराशी जोडल्या गेल्याचे आरोप होत आहेत। नीलम गोरे यांनी अद्याप या आरोपांवर मौन पाळले आहे, पण तृप्ती देसाईंनी स्पष्ट केले आहे या प्रकरणातील साक्षीदार त्यांनी तयार ठेवले आहेत। आवश्यकता पडल्यास ते समोर येतील। आता सगळ्यांचे लक्ष एसआयटीच्या तपासाकडे आणि नीलम गोरे यांच्या भूमिकेकडे लागले आहेत। राजकारणात अनेकदा असे प्रश्न निर्माण होतात, सत्ता आणि पदासाठी एखादी व्यक्ती कोणत्या मर्यादापर्यंत जाऊ शकते। एका सामाजिक कार्यकर्त्यांनी उपसभा पदवीधर असलेल्या व्यक्तीविरोधात असे धक्कादायक आरोप करावेत याची गांभीर्य दखल घेतली जात आहे। तपासात यंत्रणा आता कोणत्या दिशेने पुढे जाते? नीलम गोरे यांना स्पष्टीकरणासाठी बोलावले जाईल का? अशोक खरातच्या कोठडीत त्यांच्याकडून या संबंधात काही महत्त्वाची माहिती मिळेल का? हे सर्व प्रश्न अनिर्णित आहेत।
पण एवढे मात्र नक्की आहे, या आरोपांनी राजकीय आणि सामाजिक वर्तुळात एक नवीन चर्चा सुरू केली आहे. आता पुढचे पाऊल कोण उचलणार? तपास यंत्रणा की नीलम गोरे स्वतः? उत्तर काळातच दडले. पण एवढं खरं, सत्तेच्या वरच्या मजल्यापर्यंत पोहोचलेल्या व्यक्तींच्या नैतिकतेचा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. आणि हा प्रश्न जोपर्यंत समोर येत नाही तोपर्यंत या प्रकरणाचा पडदा हटणार नाही. तुम्हाला काय वाटतं, नीलम गोरे या प्रकरणाशी संबंध आहे का? तुमचे उत्तर कमेंट मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबायला विसरू नका आणि पाहत राहा फक्त कसं काय.